तब्बल 8 वर्षांनंतर सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होते। नागरिकांच्या समस्यांचं अद्यापही निवारण नाहीये। मूलभूत सुविधा जैसे थे असल्याचं चित्र आहे, तर नागरिक सातत्याने या संदर्भात तक्रार करतात आणि या संदर्भात नागरिकांसोबत संवाद साधला आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी वसीम अतार यांनी। पाहुयात। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका जे आहेत ते लागलेल्या आहेत आणि तब्बल 8 वर्षानंतर जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जे आहे ते पार पडते आणि यावरती सोलापूर शहराचा विकास 8 वर्षात झाला का हे जाणण्यासाठी आपल्यासोबत काही सोलापूरकर आहेत। म्हणा असा विकास झालेला नाही, चौकात सुधारणा नाही। आमच्या 15 ऑगस्ट 26 जानेवारी आम्ही सांगितले तरी महापालिकेला अर्ज बोलत नाहीत, काय नाही। 3-3 महिने अगोदर सांगावं लागते म्हणते त्यांनी। आता गेल्या वेळेस 26 जानेवारीचा कार्यक्रम करायचा होता, त्यावेळेस आम्ही झाड कट करायला सांगितलं होतं, पण तरी कट केलं नाही। तरी इथं आमदार साहेबाला सांगून त्यांनी लगेच माणसं पाठवली आणि काम केले त्यांनी। ते तर पहिल्यापासून अपेक्षा लोकांचे हे बाहेरचा बी त्रास, आपल्याला बाहेरच्या लोकांना त्रास, पाणी विकत घेऊन प्यावं लागते, पाणीचं आता आहे हे पाणी विकत घेऊन पिण्याचं हे माणसाला चांगलं दिसत नाही। पाणीला बी देवाच्या बी अंगावर पाणी चढतो, आपण बी अवघड करतो, तर ते पाणी विकत घेऊन ते देवाच्या अंगावर पाणी घातलेलं बघितलं ते। खरं तर 8 वर्षानंतर ही निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे, सर्वांमध्ये उत्साह आहे। परंतु बेसिक जे गोष्टी आहेत याच्यावर फोकस केलं गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे। एक तर लाईट, पाणी आणि रस्ते, ड्रेनेज लाईन यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे। हे विकास काम होत राहणार आणि जे पण नगरसेवक आहेत, महानगरपालिका आहे, आयुक्त आहेत आणि जनता यांच्या संयुक्त विद्यमाने हे छानपैकी विकास कामं होत राहतील अशी माझी अपेक्षा आहे आणि आशा पण आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे। फोडाफोडीचं राजकारण बंद करा, विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवा। नाशिकमधील नागरिकांच्या निवडणुकीच्या संदर्भात या सगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि या संदर्भात नाशिकमधील सर्वसामान्य नागरिकांसोबत, मतदारांसोबत संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहुयात। महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे, मात्र या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। राजकारण तर एकदम गलिच्छ झालं आहे आणि नेमकं मतदान द्यावा कोणाला? जो रात्र एक दिवसा अगोदर पेढे खातो, तो उठून जा रे BJPमध्ये। नेमकं मतदान द्यायचं कोणाला? राजकारण करू कोणासोबत? आम्हाला असा नगरसेवक पाहिजे आता, त्यांनी रस्त्यावर फिरावा। आमच्या इकडे बघा तुम्ही सातपूर लिंक रोड वगैरेमध्ये अक्षरशः खड्डे पडले, तिकडे तर कोणी जाणार नाही, तिकडे एक जण चक्कर मारू नाही राहिला। माझी आहे ना भरपूर इच्छा आहे, एक जनसामान्य माणूस म्हणून एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला विकास कामं करणारा असा कोणी नगरसेवक पाहिजे। तो कुठल्याही पक्षाचा असो, हे नाशिकचे विकास कामं झाले पाहिजे। पुढे कुंभमेळा आहे, भरपूर आहेत, अजून इतके काम आहेत, भरपूर काम आहेत। सत्ता कोणाची असू, काही असू, आम्हाला त्याच्याशी काय म्हणणं नाही, फक्त काम वेळेवर झालं पाहिजे हे आम्हाला म्हणायचं आहे। पण मला एक म्हणायचं आहे का जे मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, हे 4 व्हीलरमध्ये फिरतात, यांनी नाही काही तर 2 व्हीलरवर फिरून यांचा विकास बघावा, ही माझी एक अपेक्षा आहे। तर आता युवा पिढीची जी गरज आहे, तर त्यांनी आता कमीत काम चांगलं केलं पाहिजे, हेच तर माझी मनापासून इच्छा आहे। सर्वात पहिली गोष्ट, हे फोडाफोडीचं राजकारण बंद झालं पाहिजे। जे नवीन पक्षामध्ये जे जुने कार्यकर्ते राहतात त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातल्यांना तिकीट देतात, हे चुकीचं राजकारण चालू आहे सध्या, पण तो झालेला नाही आहे। पण याच्यामध्ये आता सध्या राजकारण फक्त याचंच चालू आहे, जो कोण पक्ष सोडेल, कोण पक्ष तोडेल याचा नियम नाही। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।